हे बघा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. शिरा मी बनवते. फक्त मी शिऱ्याला लागण्यासाठी जे जे सामान लागणार आहे ना, ते मला तुम्ही खाली पाठवून देता का? पाठवते. वा, छान. या बंगाराच्या स्टोवर आता शिरा होणार आहे, ते बघण्याच्या कार्यक्रमाचा. मिठू, ऑल द बेस्ट. येऊ दे मी आहे. हळू सोडताय. सोड. घे पटपट. किती घट्ट बांधली ग. स्टोव पेटणार कधी, शिरा होणार कधी, देव जाणे. तेजाताई, होईल हो सगळं, नका काळजी करू तुम्ही. वल्लरी, बघ, तू सांगितलेलं सगळं दिलंय प्रेरणाने. साखर आहे, रवा आहे, दूध आहे, भांडी आहेत, वेलची पावडर आहे, सगळं आहे. श्वेताताई, यात काजू आणि बेदाणे नाही आहेत ना? नाही, म्हणजे बघण्याच्या कार्यक्रमाचा शिरा बनवते ना, तो थोडा खास असला पाहिजे ना. मग खासच व्हायला पाहिजे ना. समोरच्या दुकानातून आणते, काळजी नको करूस. आलेच, थांब, चल. बाय द वे, मला एवढं कळत नाही, पण स्टोव पेटवायला रॉकेल लागतं ना ग? नाही म्हणजे आमच्या पुण्यात तरी लागतं, तुमच्या गावाकडचं माहित नाही. हो तेजाताई. ए, तुझ्याकडे कसं आलं रॉकेल? जुगाड दोस्त केले जुगाड. बरं मिठूताई, ऐका ना, मी हे रॉकेल ह्यात टाकते, तोवर तुम्ही जरा सगळं सामान बाहेर काढा ना. हो, माचीस. किती वेळ लागतोय? काय वैशालीताई, एवढे साडी दारोदारी विकायचे म्हणजे कष्टाचं काम असताना नाही हो. अहो, दारोदारी जाऊन नाही विकत साड्या मी. हे माझ्या स्वतःच्या एक्झिबिशनचे फोटो आहेत. होय काय? मग तेजाताई, ऐका ना, मी जरा हे केळं वगैरे कापून घेते, तोवर तुम्ही रवा भाजता का? काय? मी आणि रवा बाजू विषयच नाही. असली कामं मी नाही करत, कळलं ना? मिठूताई, तुम्ही भाजा ना मग. मला तर फक्त मेकअपच करता येतो. आओ, तुम्ही कशाला काळजी करताय? तुमची ती गावातल्या मुलीची ऑडिशन आहे ना, त्याची प्रॅक्टिस करा ना तुम्ही. त्याचं इथे काय? अहो, गावातल्या मुलीला स्वयंपाक खूप छान करता येतो. तुम्ही रवा भाजायची प्रॅक्टिस करा ना. हा, मी ऍक्टिंग करते रवा भाजायची. हा, हे घ्या, हे असं धरा आणि हे असं ढवळा ना. हा, आणि मिठूताई, अभिनय खरा वाटला पाहिजे की नाही? हा, मी करते ना.
ऍक्टिंग करते. पण ते सारखं ढवळत राहा, फक्त अभिनय नाही वाटलं पाहिजे, खरा खरा त्याला हलवा असं. हा करते, बघच तू आता. हा ए करपला थोडं वळ. ए मिठू, ही दिसते तेवढी ढ नाहीये बरं का. आत्ता उभ्या उभ्या गंडवलंय तिने तुला. काही काय यार, बघ मला बेस्ट ऍक्ट्रेस अवॉर्ड मिळाला ना, वल्लरी तुला मेन्शन करे ना मी. पण आता तेवढं ते पटापटा ढवळा ना मिठू ताई, करपेल ते. भाऊजी तुमचा मोबाईल दाखवा ना. याचा कॅमेरा किती मेगापिक्सेलचा आहे? काही आयडिया नाही रे मला. तरी 50 असणारच. माहित नाही, फोटो बरे येतात पण. धन्या काय रे, प्रेरणा काय रावला? शिरो करूक गेला की बासुंदी आटूट गेला? जा पहिलं जाऊन बघून ये जा काय करता आता. काय गाई बघतय. जा चल. लेख माझी अगदी मनापासून रांधता माझा पर प्रेरणा. अच्छा अच्छा. तायडे अगं शिरो काय असा? मुराद ठेवलाय. पण माका एक सांग, तू रव्याचं दोन असं एक 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 भाजत बसलो होतस काय? किती वेळ लागलो तो? गप्र, तुका पाणी तरी गरम करूच येते काय? नाही ना, मग गप्र. आजा आणि सांगायला मी घेऊन येते शिरा. पटकन ये. जा समीर भाऊजी वाट बघतले तुझी. जा जा. प्रेरणा, हॅलो. ओ तेजा, शिरो झालो काय? अगं प्रेरणा, 5 ते 10 मिनिटं तरी दे ग शिरा बनवायला. या वल्लरींनी लावलं इथे सगळ्यांनाच कामाला. प्लीज दे तर जरा. तेजा आता खूप पटपट आई कटकट करतीये. तुझ्या आईची कटकट नेहमीचीच आहे, कळलं का? ती नेहमीच कटकट करते, त्यात काही नवीन नाहीये, त्यामुळे चिल. बरं ऐक ना, मी काय म्हणते, तू ना ऑनलाईन ऑर्डर करच शिरा जरा, कारण इथे मला काही भरोसा वाटत नाही कशाचाच. गो तेजा, गो बस आता. करताय ना तुम्ही शिरा? अगं तो स्टोव धड काम करत नाहीये. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, रवा मिठूने भाजलाय. हो बाय माझे मिठू, रवा वाजते. स्वामी वाचवा. अगं हो ग, करतोय आम्ही, तू शांत हो पहिले. चला पटापट, फोनवर फोन येत आहेत. प्रेरणा, ही मुलगी घोळ घालून ठेवणार आहे, मी तुला आधीच सांगतेय. अगं तुझ्या आयुष्यातला एवढा महत्वाचा दिवस आहे, तू काय हिच्या भरोशावर बसलीयस? तुला बोलले होते ना ऑर्डर करायला हवा होतास, आला असता मला. अगं पण त्या शिऱ्याला तशी चव नसते ना. बघ ना कसा मस्त अरोमा येतोय. हा हा हा, त्यापेक्षा सरळ सरळ त्यांना सांगून टाकायचं. काय सांगायचं? हेच की मी तुमच्यासाठी शिरा करत होते, पण चुकून तो माझ्याकडनं करपला. लग्नानंतर बायकोकडनं काही चूक वगैरे होत नाही का? आपण पण माणसंच होत ना, वी आर ह्युमन्स. चुका होऊ शकतात, एवढं काय त्यात. तेजा गप गो. ठीक आहे,
भरपूर आणलेत. हा. घाल जेवढे घालायचे तेवढे. हे तुझा ना मस्त शिरा रेडी होतोय. स्पेशल शिरा. हा करतो करतो, येतो घेऊन. हा हो आले आले. श्वेताताई, तुम्ही जरा ते डबा घ्या ना आता पटकन. डबा द्या, ठेवायचे. श्वेताताई, झाकण घ्या ना पटकन. चला 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 चला. टेस्ट पण केला नाही बघा. चला चला जा, चला वाट लावायला. चल चल. हे झाला. या पटकन खाली द्या. गो पटापट बांध. चल गो. ओढा. श्री स्वामी समर्थ. हळूहळू. सावकाश सावकाश. सगळं डळमळलेलं आहे. स्वामी समर्थ. श्री स्वामी. नाही तर काय हा बघण्याचा प्रोग्राम पण. नाही नाही नाही, तुम्ही वर घ्या, तुम्ही वर घ्या. श्री स्वामी समर्थ. तिने हळू इथे बोलले. श्री स्वामी समर्थ. श्री शिऱ्याचं जरा जास्तच मनावर घेतलेलं दिसतंय प्रेरणाने. मीच काय तर बघून येतोय हा आता. हा निलिमाताई, मी पण तुमच्या बरोबर येते. मला जरा ते यावा ना, यावा यावा. प्रेरणा, गो प्रेरणा. आम्ही लहानपणी इथे यायचो आणि त्यावेळेला घोडबंदर रोड वगैरे असं काही इतकं नव्हतं आणि स्टेशनच्या बाहेर टांगे असायचे. प्रेरणा, गो प्रेरणा. हाय सर असा मोरी. हाय सर जा. हो हो हो. काय ग, झाला का शिरा? हो 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 आलेच. आले आम्ही. प्रेरणा, गो प्रेरणा. करतास काय? गो 50 लोकांचा शिरो करतास की एवढं वेळ कित्याक लागलो? ते तू आता काय बोला करावा नको. चल, पाहुणे वाट बघतो. चल चल ये. स्वामी, तुम्हीच वाचवलं आज. थोडा ठेवला का आपल्याला खायला? खायचं दिसत. इतकं वेळ बाहेर बसतो. भूक देते आहे आहे देते तुम्हाला बी. कधीतरी जमले काहीतरी चांगलं खाऊ. आवडेनू कसं झालो शिरो? वा, हा शिरा खाऊन ना मला माझ्या आईच्या हातचा शिरा आठवला. अगदी हवा तेवढा गोड. साखरेचा एक कण इकडे नाही आणि एक कण तिकडे नाही. नाही पण खरंच शिरा मस्त झालाय हा खूप. म्हणजे इतका वेळ थांबलो त्याचं सार्थक झालं असं म्हणायला हरकत नाही काय? चला, म्हणजे आई पहिला पेपर क्लिअर झाला म्हणायचा नाही का? सांग ना. हो बाबा, क्लिअर झाला बस.
काय पोचतोय का हात? मिशन शिरा फते केलंय मी आपण. शिरा आवडलाय त्यांना. सगळं प्रेरणाचं लग्न ठरलं. अगं लग्न ठरलं. काय करताय? लग्न ठरलं ही चांगलीच गोष्ट आहे, पण हिला सांग जास्त खुश व्हायची गरज नाहीये. तुक्का लागलाय एवढं काय त्याच्यात. ओके तिच्या लग्न शाबास तुझ्यामुळे नाही हो, सगळ्यांमुळे झालंय की नाही. तुम्ही सगळ्यांनीच मदत केली. मस्त झाला हा कार्यक्रम आजचा, एकदम छान. हो हो, माझं तर ठरलंय बाबा. प्रेरणा सून म्हणून घरात आली की रोज शिरा करायला सांगणार. नक्की करेन. तुला पाहिलं होतं ना तेव्हाच आवडली होतीस आम्हाला तू. पण इथे आल्यावर तुझं वागणं बोलणं बघितलं, तुझ्या हातचं खाल्लं आम्ही. आता आमची नक्की खात्री पटली की आमच्या समीरची निवड एकदम योग्य आहे. असू दे, असू दे. रवान दे रवान. बाबा बाबा हो नाही, हे बघा तुम्ही रडू नका. इतका आनंदाचा प्रसंग आहे आज, तुम्ही रडू नका ना प्लीज. नाही, मी रडत नाही. पाहुण्यानु, आता पुढे कसा काय करायचा हे ठरवू का या? नाही म्हणजे आमका गावाक जाऊन सगळी तयारी करू होई ना. आमंत्रण देऊ कयत, भावकीक सांगाक वया. हो की घाई कित्याक करतास? महत्वाचा काय तर बोलूचा असा ना. हा लग्नाचा विषय असो. निलिमा सगळं आताच पोला खाया काय. एक मिनिट कॉल कर, काय ते स्पष्ट सांगा. वैशाली ताई, मी तुमका स्पष्टच सांगते, राग मानून घेऊ नका. हा आमचा प्रेरणा असा ना, आमच्या घरातला एकुलता एक कमवणारा असा. आई, तिच्यामुळेच आमचं घर चालतं. आई अगो तुझा प्रभू या प्रेरणाचे बाबा सरकारी नोकरी नाही म्हणून पेन्शन नाही. माझं तन्या लहान असावं, शिकता अजून. त्याची वयो, पुस्तका, पेन्शिली सगळं खर्च माझा प्रेरणा करता. होय ना गो? त्याका वाटता आपलो भाऊ मोठो साय वर्क होयो म्हणून त्याका 4-4 क्लासाक घातल्यात. त्याची सगळी फी असा ना माझा प्रेरणा देता. एखादा बाईक घेऊची असं देतलच ना गो. बघा आई, यांची तब्येत बघा कशी असत बघा. ती सारखे सारखे आजारी पडते. डॉक्टर हात लावून 500 रुपये घेतात. औषधाचा खर्च निराळू कसं आम्ही करताना सांगा. मी नोकरी केलं असते, पण या वयात माका नोकरी देताला कोण? आणि माका लिवक मजाक येणार हो. म्हणाल मी तुमका सांगते, लग्नानंतर आमच्या प्रेरणाचं सगळं पगार आमका होयो. ही आपण ना प्रेरणा दिला ना ही साडी नेसूया, म्हणजे मग फेऱ्यांना नऊवार, त्याच्यानंतर दुपारी एक वेगळी साडी आणि संध्याकाळी तुम्ही ठरवा. ढोल मागवायचे. जायचं तर आहे. दोघांच्या संसारात प्रेरणाचो पगारातलो एकही पैसो मिळूचो ना. निलिमा आता गप राहू. तुम्ही घाबरावा हो. अगं पण तू आता पुढे काय एक शब्द बोला नका. माका बोला नाही. आई गप राहू गे, माझ्या आयुष्याचा सवाल हा. ग तुझ्या आयुष्याचा प्रश्न असा, आमच्या आयुष्याचा काय? तू लगीन करून जाशीत, राजाची राणी होशीत, गाडीयन फिरशीत. आमच्या संसाराचं भाडं कोण चालवणार? मी करताय ना, पैशाची व्यवस्था मी करताय ना.
बोलू जरा गप्प राहू ना. वैशाली ताई, हे बघा, माझ्या प्रेरणाचो सगळो पगार लग्नानंतर आमका देऊक तुम्ही तयार असात तरच आम्ही आमच्या प्रेरणाक भोवल्यावर उभी करतलो. बोला, असा मंजूर? अहो चला चला. चल समीर. सर सर ऐका माझं. प्रेरणा